श्री स्वामी समर्थ. नमस्कार. वृश्चिक राशीच्या जातकांनो, मार्च 2026चा हा महिना तुमच्या आयुष्यात एक असा अध्याय लिहिणार आहे ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. 6 तारखेची संकट चतुर्थी असो, तुमच्या मार्गातील अडथळे दूर करायला येत असताना शनी आणि राहूची शक्ती संपूर्ण 31 दिवस तुमच्या पाठीशी उभी राहील. पण लक्षात ठेवा, जेव्हा शनी आणि राहू एकत्र वरदान देतात तेव्हा नशिबाची सूत्र अत्यंत अनपेक्षितपणे फिरतात. या काळात तुमचं एक चुकीचं पाऊल सुद्धा तुम्हाला संकटात टाकू शकतं आणि एक योग्य निर्णय तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन नेऊन जाऊ शकतो. त्यामुळे वृश्चिक राशीच्या जातकांनो, 15 मार्चची एकादशी आणि 19 मार्चचा गुढीपाडवा तुमच्यासाठी केवळ सण नसून नशिबाने दिलेली एक मोठी संधी असणार आहे. 21 मार्चचा रमजानचा पवित्र महिनाही येतोय आणि 26 मार्चला प्रभू श्रीराम नवमीचा विजय उत्सव साजरा होत असताना ग्रहाची एक हालचाल भयानक सत्य समोर आणणार आहे. या काळात 5 अशा खुशखबरी तुमच्या दारी येतील ज्या तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकतील. मात्र त्याच वेळी 2 अशा सावधान घडणाऱ्या घटना सुद्धा घडतील जिथे काळ आपली करवट बदलणार आहे. त्यामुळे वृश्चिक राशीच्या जातकांनो, 31 दिवस मार्चचे 31 दिवस शनी व राहूचे वरदान नक्की कोणाचं नशीब चमकवणार आणि कोणाला सावध करण्याची गरज आहे याचे संकेत ग्रहाच्या गुप्त हालचालीमधून मिळत असताना 29 मार्चची कामदा एकादशी तुमच्या इच्छा पूर्ण करेल की तुम्हाला नवीन संघर्षात टाकेल. या पूर्ण महिन्यात तुमची प्रगती, आरोग्य, शत्रूच्या चाली यावर शनीची वक्रदृष्टी कशी असेल हे जाणून घेण्यासाठी ही भविष्यवाणी मात्र शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो. सुरुवात करूया वृश्चिक राशीच्या जातकांनो. मार्चच्या पहिल्या दिवसापासूनच अवकाशात शनी व राहूच्या ऊर्जेचं एक विलक्षण जाळं विणायला सुरुवात झालंय. हे केवळ साधे ग्रहमान नाही, तर तुमच्या आयुष्यात 31 दिवसाचे एक असे महावरदान सक्रिय झालंय जे गेल्या कित्येक दशकात अनुभवायला मिळालं नव्हतं. शनीची शिस्त, राहूची अफाट महत्वाकांक्षा जेव्हा एकत्र येते तेव्हा वृश्चिक राशीच्या व्यक्तीसाठी अशक्य गोष्टी शक्य होऊ लागतात. तुमच्या कुंडलीतील कर्माची चक्र आता अशा गतीने फिरणार आहेत की जे शत्रू आजवर तुम्हाला रोखण्याचा प्रयत्न करत होते तेच आता तुमच्या प्रगतीचा मार्ग मोकळा करून देतील. हे वरदान तुमच्यासाठी गुप्त धन, अचानक आलेले शोध आणि दीर्घकाळापासून रखडलेले मालमत्तेचे व्यवहार पूर्ण करण्यासाठी अत्यंत अनुकूल ठरणार आहे. त्यामुळे वृश्चिक राशीच्या जातकांनो, हे वरदान जितके शक्तिशाली आहे तितकेच ते रहस्यमय देखील आहे. शनी महाराज तुमच्या संयमाची परीक्षा घेतील तर राहू तुम्हाला मोठे धाडस करण्यासाठी प्रवृत्तही करतील. मार्च महिन्याच्या 31 दिवसाच्या प्रवासात तुम्हाला सतत असे जाणेल की एखादी अदृश्य शक्ती तुमच्या पाठीमागे उभी आहे किंवा तुम्हाला संकटातून बाहेर काढत आहे. विशेषतः 6 मार्चच्या संकट चतुर्थीपासून या शक्तीचा प्रभाव अधिक तीव्र होईल. त्यामुळे तुमच्या निर्णय क्षमतेतील कमालीची वाढ झालेली दिसेल. मात्र हे लक्षात ठेवा की हे वरदान केवळ त्यांनाच मिळेल जे प्रामाणिकपणे आपले कर्म करत आहेत. शनीचा न्याय, राहूचा वेग याचा हा अजब संगम तुमच्या आयुष्यात शून्यातून विश्व निर्माण करण्याची सुवर्ण संधी घेऊन आलाय. पण या शक्तीचा वापर करताना तुमच्या मनावर ताबा असणे गरजेचं आहे मित्रांनो. वृश्चिक राशीच्या जातकांनो, शनी व राहूची ही युती तुम्हाला केवळ आर्थिक लाभच देणार नाही तर समाजात असे वेगळे वळे प्राप्त करून देईल. या काळात तुमची वाणी, तुमचे विचार, तुमचे प्रभाव इतके होतील की लोक तुम्हाला स्वतःहून मार्गदर्शनासाठी येतील. हा काळ म्हणजे तुमच्या जीवनात एक टर्निंग पॉईंट ठरू शकतो जिथे जुन्या अपयशाची जागा नवीन यशाची गाथा घेतील. पण सावध राहा, हे वरदान टिकून ठेवण्यासाठी तुम्हाला अहंकाराचा त्याग करावा लागेल, कारण शनीला नम्रता प्रिय आहे आणि या 31 दिवसातील प्रत्येक क्षणी तुमच्यासाठी नशिबाची एक नवीन खिडकी उघडणार आहे. म्हणूनच या वरदानाचा पूर्ण लाभ घेण्यासाठी शेवटपर्यंत भविष्यवाणी नक्की बघा. आता वृषभ राशीच्या जातकांनो, मार्च महिन्यातील या 31 दिवसाच्या कालखंडात तुमच्या जीवनात आनंदाचे 5 मोठे स्फोट घडणार आहेत, ज्याला आपण खऱ्या अर्थानं नशिबाचा पालट म्हणू शकतो. वृश्चिक राशीच्या जातकांनो, तिसरी आणि चौथी खुशखबरी तुमच्या कौटुंबिक आणि सामाजिक आयुष्याशी निगडीत आहे. घरात दीर्घकाळापासून चालत आलेले क्लेश किंवा वादाचे सावट 15 मार्चच्या एकादशीनंतर कायमचे दूर होईल
आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. एखाद्या शुभ कार्याच्या नियोजनाची बातमी तुमच्या कानावर येईल, ज्यामुळे तुमच्या मनावरचा मोठा ताण हलका होईल. चौथी खुशखबरी म्हणजे तुमच्या मुलांच्या किंवा धाकट्या भावंडाच्या प्रगतीचा अहवाल. त्यांच्याकडून मिळणारे यश तुम्हाला समाजात मान-सन्मान मिळवून देईल. शनीचे हे वरदान तुमच्या आयुष्यातील विस्कटलेली घडी पुन्हा नीट बसवणार आहे, ज्यामुळे तुमची मानसिक शांतता कित्येक पटीने वाढणार आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, 5वी आणि सर्वात रोमांचक खुशखबरी 19 मार्चच्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर तुमच्या दारी येईल. ही बातमी तुमच्या एखाद्या जुन्या स्वप्नाशी किंवा मालमत्तेशी संबंधित असेल. कदाचित नवीन घर, गाडी किंवा व्यवसायातील मोठी भागीदारी या रूपाने हे सुख तुमच्या समोर येईल. हा विजय इतका मोठा असेल की तुमचे हितशत्रू देखील थक्क होतील. मात्र हे 5 मोठे आनंदाचे धक्के पचवण्यासाठी तुमची मानसिक तयारी असणे आवश्यक आहे. शनी आणि राहूची ही कृती तुमच्या आयुष्याला कोणत्या थरावर नेणार आहे आणि यानंतर येणारी 2 धोक्याची सावध वळणे कोणती आहेत, हे जाणून घेण्यासाठी ही भविष्यवाणी शेवटपर्यंत बघायला नक्की पहा. वृश्चिक राशीच्या जातकांनो, शनी आणि राहूचे वरदान जरी पाठीशी असले तरी याच मार्च महिन्यात 2 अशी वळणे येणार आहेत जिथे नियती आपली करवट बदलणार आहे. यालाच आपण काळाचा इशारा म्हणू शकतो. पहिली मोठी सावधानता तुमच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीच्या बाबतीत आहे. ज्यांच्यावर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवता, असेच काही मुखवटे घातलेले लोक तुमच्या विरोधात छुपे षडयंत्र रचण्याची शक्यता आहे. विशेषतः आर्थिक व्यवहारात किंवा गुप्त माहिती शेअर करताना सावध राहा, कारण तुमचे शब्द तुमच्या विरुद्ध शस्त्र बनून वापरले जाऊ शकतात. हा भावनिक काळ होण्याचा नाही, तर डोळ्यात तेल घालून वागण्याचा आहे, कारण शत्रू तुमच्या प्रगतीवर टपून बसले आहेत. तर वृश्चिक राशीच्या जातकांनो, दुसरी सर्वात मोठी सावधानता तुमच्या आरोग्याकडे आणि प्रवासाच्या बाबतीत आहे. 15 ते 26 मार्च दरम्यान ग्रहाची स्थिती अशी आहे की तुमच्या राशीवर एक प्रकारचे मानसिक दडपण किंवा शारीरिक थकवा जाणवू शकतो. कामाच्या व्यापात स्वतःला शरीराकडे दुर्लक्ष करणे तुम्हाला महागात पडू शकते. जुन्या व्याधी पुन्हा डोके वर काढण्याची चिन्हे आहेत, त्यामुळे कोणत्याही किरकोळ दुखण्याकडे दुर्लक्ष करू नका. तसेच वाहन चालवताना किंवा रात्रीचा प्रवास करताना कमालीची सतर्कता बाळगा. शनी आणि राहूची ही करवट तुम्हाला केवळ शारीरिक त्रास देण्यासाठी नाही, तर तुम्हाला अधिक शिस्तप्रिय बनवण्यासाठी आहे, हे विसरू नका. तर वृश्चिक राशीच्या जातकांनो, या 2 प्रसंगी काळ जेव्हा करवट बदलेल तेव्हा तुमची सहनशीलता आणि बुद्धिमत्ता यांचीच खरी परीक्षा घेतली जाणार आहे. हे धोके टाळण्यासाठी तुम्हाला तुमच्या रागावर आणि बोलण्यावर ताबा ठेवावा लागेल. 21 मार्चच्या रमजानच्या सुरुवातीपासून हे 26 मार्चच्या श्रीमान नवमीपर्यंतचा काळ या दृष्टीने अत्यंत संवेदनशील आहे. एक छोटीशी चूक तुमच्या 31 दिवसाच्या वरदानाला धोक्यात आणू शकते. हे 2 अडथळे तुम्ही पार केले तरच तुम्ही यशाच्या अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचू शकाल. हे संकट नक्की कसं टाळायचं आणि सणाच्या या संगमात तुमचं नशीब कसं उजळणार आहे, हे जाणून घेण्यासाठी ही भविष्यवाणी शेवटपर्यंत नक्की बघा. वृश्चिक राशीच्या जातकांनो, मार्च महिन्यातील सणाचा हा महासंगम तुमच्यासाठी केवळ धार्मिक विधी नसून शनी आणि राहूच्या नकारात्मक ऊर्जेला सकारात्मकतेत बदलण्याची एक नैवी संधी आहे. 6 मार्चची संकट चतुर्थी तुमच्या आयुष्यातील सर्व विघ्ने हरण करण्यासाठी सज्ज आहे, तर 15 मार्चची एकादशी तुमच्या मनातील गोंधळ दूर करून तुम्हाला स्थिर बुद्धी प्रदान करेल. या काळात केलेली उपासना तुमच्या भोवती एक असे सुरक्षा कवच निर्माण करेल जे भाग 3 घटनेमध्ये सांगितलेल्या शत्रूच्या चालीपासून तुमचे रक्षण करेल. हे सण तुमच्यासाठी सुप्त आध्यात्मिक शक्तीला जागृत करणारे ठरणार आहेत, ज्यामुळे तुम्हाला कठीण काळात योग्य मार्ग सापडेल. वृश्चिक राशीच्या जातकांनो, 19 मार्चला जेव्हा तुम्ही विजयाची गुढी उभाराल तेव्हा लक्षात ठेवा की हा दिवस तुमच्या नवीन भाग्योदयाचा पाया असेल. 21 मार्चला सुरू होणारा रमजानचा पवित्र महिना आणि
आणि 26 मार्चला येणारी प्रभू श्रीराम नवमी हे 2 सण तुम्हाला संयम आणि न्यायाची शिकवण देतील. शनिदेव हे न्यायाचे दैवत आहेत, त्यामुळे या दिवसात तुम्ही दिलेली दाने आणि घेतलेले प्रामाणिक निर्णय तुमच्या नशिबात मोठ्या चमत्काराला जन्म देतील. प्रभू श्रीरामाचा आशीर्वाद तुमच्या राशीवर अशा प्रकारे पडणार आहे की कितीही मोठे संकट समोर आले तरी तुम्ही त्यातून तावून सुलाखून बाहेर पडाल. शत्रूचा नायनाट होईल. वृश्चिक राशीच्या जातकांनो, या आध्यात्मिक काळात तुम्ही केलेले छोटेसे उपाय शनी आणि राहूचे हे 31 दिवसाचे वरदान कायमस्वरूपी टिकवून ठेवण्यास मदत करतील. 29 मार्चची कमदा एकादशी तुमच्या सर्व सात्विक इच्छा पूर्ण करण्यासाठी येत आहे. हा काळ म्हणजे निसर्गाची आणि ईश्वराची साथ मिळवून देणारा एक सुवर्ण काळ आहे. सणाच्या या चैतन्यमय वातावरणात तुमची कोणती जुनी इच्छा पूर्ण होणार आहे आणि मार्चचा हा शेवट तुमच्या भविष्यासाठी काय घेऊन येणार आहे, हे अत्यंत रोमांचक वळण जाणून घेण्यासाठी मित्रांनो, ही भविष्यवाणी शेवटपर्यंत नक्कीच पहा. वृश्चिक राशीच्या जातकांनो, मार्च महिन्याचा हा अंतिम टप्पा तुमच्यासाठी केवळ दिवसाची समाप्ती नसून एका जुन्या पर्वाचा शेवट आणि नव्या युगाची सुरुवात ठरणार आहे. 31 मार्चला जेव्हा तुम्ही मागे वळून पाहाल तेव्हा तुम्हाला जाणवेल की शनी आणि राहूच्या या वरदानाने तुमच्या व्यक्तिमत्वात आणि आयुष्यात किती आमूलाग्र बदल घडवून आणला आहे. 29 मार्चची कामदा एकादशी तुमच्या त्या सर्व इच्छांना बळ देईल ज्या आजवर केवळ तुमच्या कल्पनेत होत्या. महिन्याच्या अखेरीस तुमच्या हातात अशी एक मोठी जबाबदारी किंवा अधिकार येईल जो तुम्हाला समाजाच्या मुख्य प्रवाहात मानाचे स्थान मिळवून देईल. हा अंतिम निकाल तुमच्या कष्टाचा आणि सोसलेल्या अपमानाचा गोड बदला घेणारा आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, शनी आणि राहूची ही युती महिन्याच्या शेवटी तुम्हाला आर्थिक तिजोरीला एक नवी दिशा देणार आहे. ग्रहाच्या गुप्त हालचाली असे सुचवत आहेत की मार्चच्या शेवटच्या 3 दिवसात तुम्हाला अशा काही व्यक्तीकडून सहकार्य मिळेल ज्यांच्याकडून तुम्हाला अपेक्षाही नव्हती. हा काळ तुमच्या भविष्यातील 5 वर्षाचा पाया रचणारा असेल. जो संघर्ष तुम्ही अनुभवला होता त्यातून मिळवलेली शिकवण तुम्हाला भविष्यात अधिक बलवान बनवेल. शनीचा न्याय पूर्ण झाला असून आता राहूचा वेग तुमच्या स्वप्नांना पंख देणार आहे. हा महिना संपताना तुम्ही एक वेगळा आत्मविश्वास आणि मानसिक समाधान घेऊन पुढे जाणार आहात. तर वृश्चिक राशीच्या जातकांनो, लक्षात ठेवा की हे वरदान टिकवून ठेवण्यासाठी जबाबदारी आता पूर्णपणे तुमच्यावर आहे. शनीने तुम्हाला शिस्त दिली आहे, राहूने तुम्हाला जिद्द दिली आहे. या दोन्ही गोष्टीचा संगम तुमच्या आयुष्याला 0 to हीरो या प्रवासावर घेऊन जाणार आहे. मार्च 2026चा हा 31 दिवसाचा चित्तथरारक प्रवास तुमच्यासाठी एक चमत्कारच ठरेल. जर तुम्ही सांगितलेले उपाय आणि सावधगिरी पाळली असेल, तुमची राशी आता अंधारातून प्रकाशाकडे झेपावण्यासाठी सज्ज झाली आहे. हा व्हिडिओ आणि ही खास भविष्यवाणी तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरली की नाही हे पाहण्यासाठी आणि तुमच्या प्रगतीचे ही संपूर्ण गाथा नक्की बघा. जर तुम्हाला हा ग्रहाचा चमत्कार आणि नशिबाचा सस्पेन्स आवडला असेल तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा. अशाच प्रकारच्या गूढ आणि सत्य माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून भविष्यातील कोणत्याही संकटाची चाहूल तुम्हाला आधीच लागेल. देवाच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांचे आभार मानून या नवीन प्रवासाची सुरुवात करा. तुमच्यावर स्वामीची कृपा सदैव राहो आणि हा राजासारखा काळ तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी घेऊन येऊ, हीच प्रार्थना. तुमच्या मनातील कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा स्वामीचे आभार नक्की लिहा.